नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण माझं सिंगापूरमध्ये मी कसा आलो, कशी माझी सुरुवात झाली माझ्या या सिंगापूर जर्नीची, ते आपण आज डिस्कस करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, मी इकडे सिंगापूरमध्ये एक चायनीज रेस्टॉरंटमध्ये जॉबला आहे आणि माझा इकडे 2 वर्षाचा वर्क पास लागलेला आहे आणि मला आत्ता इकडे सिंगापूरमध्ये जवळपास 1.5 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. सुरुवातीला खूप स्ट्रगल फेस केलं. पहिल्यांदाच इंडिया सोडून, आपलं घर सोडून दुसऱ्या देशामध्ये आलो, त्यामुळे नवीन गोष्ट होती माझ्यासाठी आणि पूर्ण परिस्थिती, पूर्ण म्हणजे लाईफस्टाईल म्हणा किंवा सर्व गोष्टी म्हणा, जेवण म्हणा, राहणं म्हणा, घरापासून वेगळं होणं खूप नवीन होतं आणि खूप स्ट्रगलफुल होतं, पण तरीसुद्धा ते फेस केलं. तर आता मी माझ्या मॉलमध्ये आलेलो आहे आणि तेच आपण सिंगापूरच्या माझ्या जर्नीबद्दल डिस्कस करत होतो. तर सुरुवातीला मी 1-2 महिने हॉस्टेलमध्ये राहिलो. हॉस्टेलला खूप त्रास झाला, पण त्यानंतर 1-2 महिन्यानंतर मी दुसरीकडे शिफ्ट झालो, दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट झालो. चायनीज रेस्टॉरंट असल्यामुळे जेवणाचे तर खूप हाल झाले सुरुवातीला. हळूहळू मग स्वतः जेवण बनवायला शिकलो, त्यानंतर स्वतः घरी जेवण बनवू लागलो. तर त्या गोष्टीची सवय झाली. जेवणाचं पण असं की ड्युटी करायची, ड्युटी केल्यानंतर घरी जायचं, घरी जाऊन मग जेवण बनवायचं, जेवायचं. खूप मोठी लेंदी प्रोसेस होती. सुरुवातीला खूप त्रास झाला, पण आता हळूहळू सवय झाली त्या गोष्टीची, त्यामुळे आता एवढं काही वाटत नाही. तर मित्रांनो, ही होती माझ्या सिंगापूर जर्नीची सुरू. अशाच वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या गप्पा तुमच्याशी मी मारत राहील माझ्या सिंगापूर जर्नीबद्दल, माझ्या सिंगापूर लाईफस्टाईलबद्दल, माझ्या डेली रुटीनबद्दल. तर व्हिडिओला नक्की पहा. तर आज आपण इथेच थांबूया. तर व्हिडिओला पूर्ण सपोर्ट असू द्या. लाईक, शेअर, कमेंट करा.